Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांचा येवल्यात रूट मार्च. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका व सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी CISF तसेच नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने येवला शहरात सशस्त्र पोलिसांची रूट मार्च काढण्यात आले होते. मार्च काढण्यात आलं होतं, नेमक्याचा संदर्भ काय होता आणि कशा संदर्भात काढण्यात आलं होतं? माननीय पोलीस अधीक्षक साहेब नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज आपण रूट मार्च केलेला आहे. त्याला CISFचे जवान, RCP, येवला शहर PI आणि येवला शहरचे जे काही अंमलदार असतील ते आणि मी स्वतः अशाने संपूर्ण शहरामध्ये तो रूट मार्च केलेला आहे. येणाऱ्या ज्या आगामी इलेक्शन्स आहेत, काही सण आहेत, उत्सव आहेत, याच्यामध्ये पोलीस फोर्स किती प्रिपेअर आहे, त्यांना त्या रस्त्यांची माहिती, बाहेरून आलेले जे लोक असतात त्यांना ती माहिती व्हावी, हा त्याचा उद्देश. आणि कुठलाही सण उत्सव इलेक्शन हे पूर्णपणे निष्पक्षपातीपणे व्हावं, शांततेत व्हावं, कुठल्याही घटनेने त्याला गालबोट लागू नये, त्याच्यासाठी पोलिसांची असलेली तयारी हा या रूट मार्चचा हेतू आहे आणि तो यशस्वीपणे पार झालेला आहे. या रूट मार्चची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मेन रोड पोलीस स्टेशन, गंगा दरवाजा, फत्तेपूर नाका या भागातून पुन्हा विंचूर चौफुली येथे समाप्ती करण्यात आली. या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्यासह येवला शहर पोलीस निरीक्षक विकास पुजारी व पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.